सक्ती न्यूज नेटवर्क म्हणजे आपला स्वागत आहे। न्यूज नेटवर्क म्हणजे आपला स्वागत आहे। आपल्या संघात प्रहार संघाचे उपाध्यक्ष हनुमान गुजरात जुलेले आपण जाणून घेऊ। पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे और पाऊसमुळे पूर्ण शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आपण जाणून घेऊ भावाकडून, आपली प्रशासनाकडून काय मागणी? आता तुम्ही पाहता का महाराष्ट्रामध्ये तमाम महाराष्ट्रात एक जिल्हा नव्हे तर तमाम महाराष्ट्रात या पावसामुळे अतिवृष्टीचं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्याचे सगळे पिकं पाण्याखाली गेलेले आहेत। आपण पाहू शकतो काही शेतकरी असे म्हणजे त्यांना काही सुधरत नाही, ते अक्षरशः रडकुंडीला आलेले आहेत। असे व्हिडिओ आपल्या समोर आलेले आहेत। तरी माझी प्रशासनाला एवढी विनंती आहे की आपण वल्ला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यावर पुण्य करावं। शेतकऱ्याबाबत असे ठोस निर्णय घ्यावे जेणेकरून शेतकरी विचलित न होता शेतकरी आपल्या बाजूने भक्कमपणे उभा राहील। भारताचा पाया हा शेतकरी आहे, एवढं शासनाने लक्षात घ्यावा आणि हे वल्ला दुष्काळातून शेतकऱ्याला मुक्त करावे, ही प्रशासनाकडे माझी मागणी आहे। तुमच्या गावामध्ये कोणी आले का पंचनामा करण्यासाठी? आता कलेक्टर साहेबांना जे लेटर काढलं होतं त्यामध्ये परतूर मधले 2-3 मंडळ म्हणजे परतूरच नसले जमा होता, त्यामुळे आपले परतूरचे MLA बबनरावजी लोणीकर हे अक्षरशः पाहणी करण्यासाठी आमच्या गावात आले होते। त्यांच्यासोबत SDM साहेब होते, कृषी अधिकारी परतूरचे तेही होते। त्यामुळे त्यांनीही दिलासा दिला शेतकऱ्याला की आपण जे काही आपले पंचनामे आहेत, जे काही नुकसान झालेलं आहे त्याबद्दल त्यांनी सोय केलेली आहे आणि शासनाकडे ते मागणी करणार आहे। आणि त्यांनी जे केलेलं आहे ते पाहून शेतकरी बी थोडे आनंदात झालेले आहेत, पण त्यांनी जे केलं ते शासनाने करायला हवं आणि शेतकऱ्याच्या अकाउंटला शेतकऱ्याचे जितकी नुकसान झालेले आहे माझ्या शेतकऱ्याची तितकी नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात यावी, ही माझी प्रहार संघटनेतर्फे तर आहेच, पण शेतकरीतर्फे एक माझी विनंती आहे की शेतकरी आता रडकुंडीला आलेला आहे। माझे शासनाला मायबाप विनंती आहे, तुम्ही शेतकऱ्याला ह्या संकटातून दूर करावं आणि पुण्याचं काम करावं। आपले पूर्ण महाराष्ट्रामध्ये बच्चूभाऊकडून आंदोलन करायले, त्याला आपलं काय बोलणं आहे? गेले 3-4 महिन्यापासून बच्चूभाऊ वेगवेगळ्या आंदोलन उपोषण असतील ते करीत आहेत। त्याचं कारण असं आहे की विधानसभेची निवडणुकीवेळी महायुती सरकारने कर्जमाफी संदर्भात आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यावर तुमचा सातबारा करतो कोरा कोरा कोरा, असं फडणवीस साहेबांनी म्हणले होते। त्याप्रमाणे बच्चू भाऊचं म्हणणं आहे की तुम्ही वागा, बरोबर आहे ना? तुम्ही म्हणले होते आम्हाला कर्जमाफी देऊ, शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करू, तुम्ही कर्जमाफीवर बोलतच नाही। बच्चू भाऊचं त्यामुळे आंदोलन करायला रोजचं रूप बच्चू भाऊला घ्यावं लागले। गावोगावी बच्चू भाऊ जाऊन सभा घ्यायलेत। तुम्ही पाहतो का आपण पैदल यात्रा काढली देईना, रक्तदान देऊन त्यांनी आंदोलनं केली, आमदाराच्या घरासमोर त्यांनी आंदोलनं केली। आणि काय पाहिजे आपल्याला? आणि बच्चू भाऊ आता इथून पुढून जे होतं त्यांचं आतापर्यंत गांधीगिरीनं आंदोलन होतं, पण इथून पुढे हे शासनाला जर त्याची कदर राहिली नसेल तर बच्चू भाऊ म्हणले आता पुढचं आंदोलन आमचं असं असेल, भगतसिंगगिरीनं आम्ही आंदोलन करणार आहोत आणि आमच्यावर काय गुन्हे दाखल व्हायचे त्याला आम्ही काय मोजणार नाहीत। आम्ही शेतकऱ्यासाठी आहोत, शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आम्ही जन्मलेलो आहोत, शेतकऱ्याचे प्रश्न आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही। आणि या सरकारला माझं एवढंच विनंती आहे, तुम्ही आता इथून पुढे फक्त शेतकऱ्यावर फोकस करा। शेतकरी अत्यंत दुःखद परिस्थितीमध्ये आलेला आहे। शेतकऱ्याचा ओला दुष्काळ असेल, शेतकऱ्याचा ओला दुष्काळ महाराष्ट्रभर जाहीर करा, ओला दुष्काळ झाला म्हणून, आणि शेतकऱ्याला ओला दुष्काळ मदत जाहीर करा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याची कर्जमाफी तेवढ्याच गरजेची आहे। शेतकरी काय मागतो काय हो तुम्ही सांगा? शेतकऱ्याला लुटता तुम्ही, शेतकऱ्याचे भाव कुठे पाडले तुम्ही, शेतकऱ्याला हमी भाव देत नाहीत, फार लुटतंय। एखादा वाघ जशी शिकार करताना हरणाची तशी शासन शिकार करतं शेतकऱ्याची, लचके तोडले जातं। ह्यावर कोणी बोलत नाही, पण ह्यावर आमचे आदरणीय बच्चू भाऊ बोलत आहेत। बच्चू भाऊ आंदोलन उपोषण करीत आहेत आणि तमाम मला तुमच्या लोकसत्ते या न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून तमाम शेतकऱ्याला एवढी विनंती करायची आहे की बच्चू भाऊच्या पाठीमागे खंबीरपणे आपण उभे राहिले पाहिजे आहोत। बच्चू भाऊ एकच शेतकऱ्याचा वाली आहे आणि हे शेतकऱ्याला कर्जमाफी दिल्याशिवाय तो माणूस शांत बसणार नाही, असंही माझं आव्हान आहे आणि शेतकऱ्यांनी ते पाळणे गरजेचं आहे। शेतकऱ्यांची सातारा कोरिना झाली तर आपण सरकारला काय सांगणार की बाबा
मी काही त्याबद्दल एवढं बोलणार नाही, पण एक सांगणार एक प्रहारच्या माध्यमातून की बाबा आपला मेन जे आपल्याला पिकवतो तो शेतकरी आहे. आपण जेव्हा आज अन्न खातो ना, जे आपल्या पोटामध्ये जातं ते काय कोणी टाटा बिर्ला किंवा मुकेश अंबानी वगैरे वगैरे नाही देत. तो शेतकरी माझा मायबाप कष्ट करतो, घाम गाळतो, तो देतो. आणि आपलं कर्तव्य आहे, आपण शासन आहात. शेतकऱ्यावर जर आता दुःखद परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्याला तुम्ही त्याच्यातून सावरायला पाहिजे. आणि तुम्ही आश्वासनं दिली ना शेतकऱ्याला कर्जमाफीची, ती पूर्ण करा ना तुम्ही. आपण म्हणतो बीजेपी सरकार म्हणजे हिंदू सरकार, तर तुम्ही ह्या हिंदू सरकारला मी एक विनंती करतो, हिंदू शासन तुम्ही प्रचलित आहात, की तुम्हाला एक विनंती करतो की मी याच्यातलेच हिंदू शेतकरी आज आत्महत्या करतात. राम ठाकरे नावाचा शेतकरी हिंदू होता, त्याने आत्महत्या केली. मला एवढंच विनंती आहे की तुम्ही नुसतं धर्मापुरतं राजकारण नव्हे तर शेतकऱ्याच्या बाजूने बी थोडंफार मतं तुमची हे केली पाहिजे आणि शेतकऱ्याला यावरून सावरलं गेलं पाहिजे. ही माझी विनंती आहे, प्रामाणिक विनंती आहे. मी एक सच्चा काय हे आहे, शेतकरी पुत्र आहे, त्यामुळे मी या गोष्टी मांडत आहोत तुमच्यासमोर. धन्यवाद. जे बँकचे अधिकारी ते शेतकऱ्या नोटीस पाठवतात, आपलं काय म्हणणं आहे? माननीय बच्चू भाऊंनी सांगितलं होतं की त्यांच्या अमरावतीमध्ये एका शेतकऱ्याचा त्यांना कॉल आलता की भाऊ कर्जमाफी तर दूरच पण बँक कर्ज भरा म्हणून आम्हाला सांगतं. तर त्यावर बच्चू भाऊनी एक इशारा दिला की तुम्ही सक्तीची वसुली करू नका, जिथपर्यंत शासन कर्जमाफीवर निर्णय चालू आहे शासनाचा, तर तुम्ही कर्जमाफी संदर्भात नोटिसा कोणाला पाठवू नका. जर असं कोण करीत असेल तर मी तिथे येऊन थोबाडीत मारल्याशिवाय राहणार नाही. तसंच आम्ही बी एवढंच सांगणार आहोत बँक प्रशासनाला की तुम्ही सक्तीची वसुली शेतकऱ्यावर करू नका. आता पिकं सध्या गेलेले आहेत, ओला दुष्काळ सध्या तर जाहीर नाही झाला पण ती स्थिती निर्माण झालेली आहे. ओला दुष्काळ सगळं वाहून गेलेलं आहे, शेतकऱ्याचं पीक सरे वाहून गेलेले आहे. त्यामुळे कोणत्याही बँकेनं कोणालाही कोणत्याही शेतकऱ्याला नोटीस पाठवायची नाही. अगर तसं आम्हाला आमच्या निर्धारास आलं तर आम्ही मागचा पुढचा काय विचार करणार नाही. बँकेच्या कर्मचाऱ्याला आम्ही आमच्या भाषेत व्यवस्थित समजावून सांगणार आहोत. आम्ही शेतकरी पुत्र आहोत. आमच्यावर गुन्हा मायावर आता महाराष्ट्र बँकेनं गुन्हा दाखल केला आहे जालन्यात, पण तरीही मी भेट नाही. आणि शेतकऱ्याच्या बाबतीत असेल तर आम्ही त्या बँक कर्मचाऱ्याला आताच सांगतो सक्तीची वसुली करू नका.